केली दिसत नाही, त्यावरती आज बऱ्याचशा प्रतिक्रिया येत आहेत. तुमची काय भूमिका आहे आज? पटण्यासारखं आहे काय त्याच्यात? पटण्यासारखं चांगलं कृत्य केलं तर लोक वाहवा करतात आणि तुम्ही वाईट एखादं काम करायला गेला समाजाच्या विरोधात, म्हणजे समाजाला इतका बिगडीपणा अंगात असू शकतो एखाद्या माणसाच्या, हे पहिल्यांदा बघायला मिळालं. हा खूप धोके देणारे बघितले, पण इतक्या संवेदनशील मॅटरमध्ये की ज्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र आज शोकाकुल आहे आत्तापर्यंत, आणखीनही त्यातून माणसं बाहेर निघत नाहीत, इतकी क्रूर हत्या झाली. आणि त्याला तुम्ही बाजूला सारून तुमच्या काही राजकीय स्वार्थ असाल, काही निधी देतील, एखादं काही पद देतील, याच्यासाठी एवढ्या मोठ्या समाजाचा विश्वासघात करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. इतका बिगडीपणा एखाद्या माणसाच्या अंगात असू शकतो हे पहिल्यांदा बघितलं. पण दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं खरे मार्क देणं गरजेचं आहे की ज्यांनी हे बाहेर काढलं त्याला. हो 100% त्यांनी मराठा समाज जागा केला. उलट सांगता नसता ही गोष्ट 2-3 दिवसापूर्वी झालेली जणू असं सांगतेत. 2-3 दिवसापूर्वी म्हणजे मग अंधारातून किती भेटी झाल्या असत्या. आत्तापर्यंत संतोष भैया देशमुखांचा मर्डर झालं तेव्हापासून गुप्त भेटी किती झाल्या असत्या, काहीच मिळालं. ही सुद्धा गुप्त भेट, जसं की खून, लक्षात आलं ना, जसं की खून पचवायचा होता त्या धनंजय मुंडेला आणि यांना, त्याच्यासाठी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सलग 2 दिवस गुन्हा दाखल होत नव्हता, म्हणजे खून पचवायचा होता. हीच परिस्थिती आताची. खरंच मार्क देतो मी की ज्यांनी हे बाहेर काढलं, गुप्त भेट ज्यांनी बाहेर काढली ना, त्याला 100% मार्क आहेत. उलट मराठा जागा केला. आज शिजत असलेलं षडयंत्र हे त्यांनी बाहेर काढलं. 2-3 दिवसापूर्वी एक खुंद आपल्याचा प्रकार असल्यासारखा गुप्त भेटायची गरज काय? ही लय मोठा धोका आहे मराठा समाजाशी, प्रचंड मोठा धोका आहे. पण सुरेश धसांनी असं स्पष्ट केलेलं आहे की मी भेटलो म्हणजे मी माझा लढा सोडलेला नाही आणि सोडणार पण नाही. संतोष अण्णा देशमुखांच्या न्यायासाठी मी लढत राहणार.